गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार, संजय राऊत यांचे स्पष्ट संकेत। मुंबईत फक्त ठाकरेंची ताकद आणि ठाकरेच जिंकणार असाही विश्वास। मोदींचा स्वदेशीचा नारा म्हणजे मोदी काँग्रेसवासी झाले, संजय राऊत यांची टीका। मोदींच्या 10 वर्षांमध्ये देश खड्ड्यात गेला आणि धार्मिक देशाला मोदींनी धर्मांध बनवलं असाही आरोप। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा स्वदेशीचा नारा देत अमेरिकेला इशारा, स्वदेशी उत्पादनं विकत असल्याचा फलक लावण्याचं व्यापाऱ्यांना आवाहन। अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, लाल किल्ल्यावरून मोदींचा पाकिस्तानवरती हल्लाबोल। सिंधू पाणी वाटप करार एकतर्फी आणि अन्यायकारक, मोदी गरजले। 8 वर्षांच्या नंतर जीएसटीचा फेर आढावा घेणार, पंतप्रधान मोदींची घोषणा। दैनंदिन वापराच्या वस्तूंवरचा कर कमी होण्याची शक्यता, कोणकोणत्या सुधारणा होणार याची उत्कंठा। देशातील युवकांसाठी 1 लाख कोटींची योजना आजपासून सुरू करणार, पंतप्रधान मोदींची घोषणा। प्रधानमंत्री विकसित भारत योजनेमधून 3.5 कोटी युवकांना रोजगार मिळणार। राज्यामध्ये 8 ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडले, मंत्रालयाच्या बाहेर नाशिकच्या औद्योगिक अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन। वर्धा, धुळे, बुलढाणा, इंदापूर, सोलापूरमध्ये सुद्धा आत्मदहनाचा प्रयत्न। बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी भाजपचं पॅनल ठरलं, भाजपचं सहकार समृद्ध पॅनल निवडणूक लढवणार। आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यावरती विशेष जबाबदारी। शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल पण सरसकट नाही, गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कशाला कर्जमाफी असाही सवाल। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 60 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 160 जणांना वाचवण्यात यश। आणि शोले चित्रपटाला आज 50 वर्ष पूर्ण, भारतीय पोस्ट खात्याकडून शोले पिक्चर पोस्टकार्डचं अनावरण, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची खास उपस्थिती।